मी दत्तात्रय विष्णू कांबळे रिचवे कंपनीतर्फे आज तुमच्या समोर आमच्या प्रोडक्टची माहिती देण्यासाठी आलेलो आहे. मित्रांनो, माझी एकच इच्छा आहे की मी जी माहिती सांगतोय ती शांत चित्ताने तुम्ही ऐकून घ्या. बघा मित्रांनो, या जगामध्ये जर एक 100 कोटी माणसं असतील त्यातली 10% माणसं ही मोठ्या आजाराला बळी पडलेली आहे आणि त्यांना ठीक करण्यासाठी चांगले चांगले डॉक्टर्स आहेत. परंतु सुदैवाने 90% माणसं अजून सुद्धा हेल्दी आहेत आणि ती हेल्दी माणसं परमनंटली हेल्दी राहण्यासाठी नक्की काय सेवन केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे हे सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उदाहरणार्थ, हे आपल्या शरीरातील स्वादुपिंड आहे, याला म्हणतात पॅनक्रियास. स्वादुपिंडामध्ये खराबी झाली तर रक्तातील साखरेचं प्रमाण वर खाली होतं, त्याला डायबिटीस म्हणतात. डायबिटीस झाला की आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला इंग्लिश गोळी देतो. ती गोळी खाल्ल्यामुळे साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये येतं, परंतु पॅनक्रियास रिपेअर होत नाही आणि ते साखरेचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी त्या इंग्लिश गोळ्या कायमस्वरूपी खाव्या लागतात आणि अति गोळ्यांचं सेवन केल्यामुळे आपण इतर आजारांना बळी पडतो. सुदैवाने माझ्या समोर बसलेली 10-15 मंडळी आहेत, यांना कुणालाही डायबिटीस झालेला नाही आणि भविष्यात तो होऊच नाही अशी तुमची इच्छा असेल तर माझ्याकडे एक सुंदर प्रोडक्ट आहे, त्याचं सेवन केल्यामुळे तुम्ही डायबिटीस पासून नेहमी दूर राहाल. उदाहरण नंबर 2, ही आपली रक्तवाहिनी यातून रक्त पास होतं. रक्तवाहिनी आकुंचन पावली की प्रेशर वाढतं, त्याला हाय ब्लड प्रेशर म्हणतात. मग आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला इंग्लिश गोळी देतो. ती गोळी प्रेशर कंट्रोल करायला मदत करते, परंतु रक्तवाहिनीला रिपेअर करत नाही आणि ते प्रेशर कंट्रोल करण्यासाठी त्या गोळ्या कायमस्वरूपी खाव्या लागतात आणि अति गोळ्यांचं सेवन केल्यामुळे आपण इतर आजारांना बळी पडतो. सुदैवाने तुम्हाला कोणालाही अजून बीपी झालेला नाहीये, आता भविष्यात होऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक सुंदर प्रोडक्ट मी आणलेलं आहे, त्याचं नाव मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याचं सेवन केल्यामुळे तुम्हाला कधी बीपीचा त्रास होणार नाही. उदाहरण नंबर 3, हे आपली गळ्यातील ग्रंथी आहे, त्याला थायरॉइड म्हणतात. ह्या ग्रंथीमध्ये बिघाड झाला, खराब झाली तर रक्तातील TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन नावाचं कंटेंट वाढतं आणि मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला इंग्लिश गोळी देतो. ती गोळी TSHचं प्रमाण कंट्रोल करायला मदत करते, परंतु हे ग्रंथी रिपेअर होत नाही आणि ते TSHचं प्रमाण रक्तातील कंट्रोल करण्यासाठी त्या गोळ्या कायमस्वरूपी खाव्या लागतात आणि अति गोळ्यांचं सेवन केल्यामुळे आपण इतर आजारांना बळी पडतो. परमेश्वर कृपेने तुम्ही थायरॉइडला अजून बिमार नाहीये, थायरॉइड तुम्हाला झालेलं आहे आणि भविष्यात होऊ नये अशी जर तुमची इच्छा असेल तर आमच्याकडे सुंदर प्रोडक्ट आहे. त्या प्रोडक्टचं नाव आहे संजीवनी. तुम्ही या सर्व मोठ्या क्रोनिक डिसीज